बऱ्याच वेळेला आपलं लक्ष इतक्या मोठ्या मोठ्या गोष्टींकडे असतं की छोट्या छोट्या गोष्टींकडे आपलं दुर्लक्ष केलं जातं। वाढलेल्या वजनाचं देखील तसंच आहे। बाहेरचं खायचं नाही, तेलकट तुपकट खायचं नाही, व्यायाम करायचा आहे, सगळ्या गोष्टींकडे आपलं इतकं लक्ष असतं की दिवसभरामध्ये होणाऱ्या छोट्या छोट्या चुकांकडे आपलं दुर्लक्ष होतं आणि वाढतं ते मोठं मोठं वजन। म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की अशा कोणत्या छोट्या चुका आहेत ज्या करणं आपण टाळलं पाहिजे की ज्यामुळे वाढलेल्या वजनाचा धोका आहे तो आपल्याला टाळता येईल। नमस्कार, मी डॉक्टर स्वप्ना तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या YouTube चॅनल हेल्दी लिव्हिंग विथ डॉक्टर स्वप्नामध्ये। जर तुम्हाला आहार, आरोग्य, आयुर्वेद या विषयासंदर्भातले माहितीपूर्ण व्हिडिओ बघायला आवडत असतील तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हालाही मिळत राहील। खरं तर या छोट्या छोट्या चुका आहेत त्या स्त्री पुरुष हे कोणाच्याही बाबतीमध्ये होऊ शकतात, पण होण्याचं प्रमाण हे जास्त मात्र स्त्रियांमध्ये आहे। मी असं का म्हणते आहे ती व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला लक्षात येईलच। स्त्रीला आदिशक्ती म्हटलं जातं। स्त्री ही उत्तम मल्टीटास्कर आहे, म्हणजे घर, ऑफिस, मुलं हे सगळंच ती उत्तमरित्या सांभाळत असते किंवा ते सांभाळण्यासाठी सतत प्रयत्नशील असते, प्रयत्न करत असते। पण या सगळ्यामध्ये तिच्याकडेही स्वतःकडे लक्ष द्यायला पाहिजे हे कधी कधी आपल्याकडून विसरलं जातं। बऱ्याच वेळेला दिवसभरामधून आपल्याकडे इतक्या छोट्या छोट्या चुका होतात आणि आपलं वजन कधी वाढतं आपल्या लक्षात देखील येत नाही। मी आज तुम्हाला सांगणार आहे अशा 5 चुका की ज्या तर तुम्ही ऐकाल तर तुम्ही स्वतःलाही जाणवेल की खरंच हे माझ्याकडून होत होतं आणि कदाचित याच्यामुळे माझं वजन वाढत असेल। ते समजून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर बघूयात ह्या चुका कोणत्या आहेत। सगळ्यात पहिली चूक आहे ती म्हणजे निबलिंग। निबलिंग म्हणजेच काय तर सतत काही ना काही खाणे। स्त्री गृहिणी असेल किंवा वर्किंग असेल तर दिवसभरातला तिचा काही ना काही वेळ हा स्वयंपाकघरामध्ये जात असतोच। स्वयंपाकघरामध्ये तसंही खाण्यापिण्याच्या अनेक गोष्टी या खुणावत असतात आणि मग काही ना काही हे तोंडामध्ये टाकलं जातं। त्यात जर स्त्रीला जर स्वयंपाकाची आवड असेल किंवा नवीन नवीन पदार्थ करून बघण्याची हौस असेल तर अधिकच काही ना काही हे तोंडामध्ये टाकलं जातच। तर सतत काही ना काही खाणं, सतत तोंडामध्ये टाकणं हे वजन वाढण्याचं सगळ्यात कॉमनेस्ट कारण आहे। बऱ्याच वेळेला आपण खूप मोठ्या मोठ्या गोष्टींकडे लक्ष द्यायला जातो, पण खरं तर सतत काही ना काही तोंडात टाकणं हे वजन वाढण्याचं सगळ्यात कॉमन कारणांपैकी एक कारण आहे। जास्तीचं जेवण। घर म्हटलं की सण आले, काही ना काही फंक्शन्स आले, पाहुणे आले, मग अशा वेळेला कधी भात जास्त उरतो, कधी चपात्या जास्त उरतात, कधी एखादा गोडाचा पदार्थ जास्त उरतो। मग एवढ्या मेहनतीने बनवलेलं करायचं काय? तर जास्तीचं जेवण हे जास्तीचं वजन वाढवतं। कधीही आपल्याला जेवढी भूक आहे त्याच्यापेक्षा थोडंसं कमी आपण खाल्लं पाहिजे, ज्यामुळे आपलं पोट चांगलं राहतं, आपलं आरोग्य चांगलं राहतं। आपलं पोट हे जास्तीचं जेवण साठवण्याचा भाग नसून आपल्या आरोग्याचा एक महत्वाचा भाग आहे, आपल्या शरीराचा एक महत्वाचा अवयव आहे आणि तो चांगला ठेवणं देखील आपल्याच हातामध्ये आहे। पण जेवण खूप जास्त उरलंय म्हणून ते आपण स्वतः खात राहायचं हे कधीही आपल्या आरोग्यासाठी योग्य नाहीये। ह्या जास्तीचं जेवण, अधिकचं जेवण हे जास्तीचं वजनच वाढवतं। त्यामुळे हे जास्तीचं जेवण करणं हे नेहमी आपण टाळलं पाहिजे। जेवणाची वेळ। बऱ्याच वेळेला सकाळी मुलांची शाळेची गडबड आहे, ऑफिसचा डबा बनवायचा आहे, सकाळची काही कामं आहेत, यामुळे सकाळचा नाश्ता केला जात नाही किंवा काही वेळेला तर डिरेक्टली दुपारचं जेवण केलं जातं। जेवणाची वेळ नीट पाळली जात नाही। काही ज्या आई असतात त्यांच्यामध्ये मुलं दुपारी शाळेतून घरी आली की मी त्यांच्याबरोबर जेवेन किंवा रात्री सगळेजण घरी आल्यानंतर मी त्यांच्याबरोबर जेवेन, अशा अनेक कारणांमुळे आपली जेवणाची वेळ आहे ती आपली व्यवस्थित राहत नाही। आपण अवेळी जेवण हे करत असतो, पण या सगळ्याचे परिणाम हे आपल्या शरीरावर हे होत असतात। आपल्या शरीरामध्ये आपलं स्वतःचं असं बायोलॉजिकल क्लॉक आहे। या संदर्भामध्ये जी माहिती आहे ती मी अगोदरच सांगितलेली आहे। त्याचा व्हिडिओची लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तिथे जाऊन तुम्ही तो बघू शकता। त्या वेळेला आपले जे डायजेस्टिव्ह एन्झाईम असतात म्हणजे पचनासाठी जे स्त्राव असतात ते तयार होत असतात आणि त्या सोडून जर आपण आपलं जेवण करत असू तर त्यानंतर ते व्यवस्थित पचलं जात नाही। त्याचं रूपांतर आहे ते चरबीमध्ये होण्याचं प्रमाण हे जास्त वाढतं, वजन वाढण्याचा धोका हा जास्त वाढतो।
बऱ्याच वेळेला आपल्याला होणारे जे छोटे छोटे तक्रारी आहे, जसं की ऍसिडिटी आहे, अपचन आहे, वारंवार गॅस होणे आहे, आपण फक्त आपल्या जेवणाची वेळ जर नियमितपणे पाळली, आपल्या जेवणाचं एक रुटीन सेट केलं, तर बऱ्याच वेळेला तक्रारी आहेत त्या 50% कमी होतात. अगदी औषधांची देखील गरज पडत नाही. म्हणूनच आपल्या जेवणाची वेळ आहे, आपल्या जेवणाचं रुटीन आहे ते व्यवस्थित ठेवणे, त्यानुसार जेवण करणे हे खूप गरजेचं आहे. पुरेसे पाणी न पिणे. अगदी गृहिणींच्या बाबतीमध्ये असं नाहीये, वर्किंग जे वुमन आहेत किंवा जे पुरुष वर्ग आहेत त्यांच्या बाबतीमध्ये हे बऱ्याच वेळेला होतं की कामाच्या गडबडीमध्ये आपल्याला बराच वेळा आपण पाणी पितच नाही. शरीराला पुरेशा पाण्याची गरज असते, हे मी वारंवार व्हिडिओमध्ये हे सांगितलेलं आहे. तर आपल्या शरीराला जर पुरेशा प्रमाणामध्ये पाणी मिळालं तर शरीरामधून टॉक्सिन्स व्यवस्थित बाहेर पडतात, आपलं मेटाबॉलिझम व्यवस्थित राहतं, आपलं डायजेशन व्यवस्थित राहतं, गट हेल्थ व्यवस्थित राहते, त्याबरोबर आपले हार्मोन्स देखील संतुलित राहतात. म्हणून आपण कितीही कामामध्ये असलो, आपलं काही काम असेल तरी दिवसभरामध्ये साधारणतः 2.5 ते 3 लिटर पाणी हे आपल्या प्यायलं गेलं पाहिजे, याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. यासाठी तुम्ही बॉटल समोर ठेवू शकता, एक थोडा वेळाने पाणी पिण्याची सवय लावून घेऊ शकता. एकदा तुम्हाला ही पाणी पिण्याची सवय लागली की तुम्हाला ते आठवण करून देण्याची वेळ देखील लागणार नाही आणि तुम्हाला त्याचा फायदा देखील होईल. 5वी चूक आहे ती म्हणजे आपल्या शरीराच्या बदलांकडे लक्ष न देणे. जसं जसं आपलं वय वाढतं किंवा पहिल्यांदा आपण मुलगी असतो, बायको होतो, आई होतो, ह्या प्रत्येक टप्प्यामध्ये आपल्या शरीरामध्ये देखील बदल हे होत असतात आणि त्यानुसार आपल्या जीवनशैलीमध्ये, आपल्या आहारामध्ये बदल करणं हे गरजेचं आहे. जसं की आपली 30शी ओलांडली, 40शी ओलांडली की त्यानुसार आपल्या शरीरामध्ये काही व्हिटॅमिन्स आहेत, काही मिनरल्स आहेत, त्यांची गरज ही खूप जास्त वाढते. तर त्यानुसार आहारामध्ये बदल करणं गरजेचं आहे. आपलं वय जसं जसं वाढतं तसं तसं आपला मेटाबॉलिक रेट आहे, आपली चयापचय क्रिया आहे ती निसर्गतः हळूहळू कमी होत जाते. तर आपण पूर्वी इतकं जे खातोय, जसं खातोय तसंच जर आपण कायम खात राहिलो तर शरीर तर तेवढं पचवू शकत नाही आणि त्याचं कन्व्हर्जन आहे ते फॅट मध्ये होतं आणि आपल्या शरीरावर ही चरबीही साठायला लागते, आपलं वजन हे वाढायला लागते. त्यामुळे आपल्या वयानुसार आपल्या आहारामध्ये, आपल्या एकंदरीत जीवनशैलीमध्ये बदल करणं हा गरजेचा आहे. हा व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण ऐकला असाल तर तुम्हालाही जाणवलं असेल, खरंच या छोट्या छोट्या चुका आपल्याकडून नेहमी होतच असतात, पण या छोट्या चुकांमुळेच आपलं मोठं वजन वाढायला हे सुरुवात होते. म्हणूनच या छोट्या चुकांना अटकाव घालणं हे खूप गरजेचं आहे. तुम्हाला जर आजची माहिती आवडली असेल किंवा गरजेची वाटली असेल तर तुमच्या नातेवाईकांनाही नक्की शेअर करा. असेच अनेक माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला काही शंका असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि तोपर्यंत हेल्दी राहा आणि हॅप्पी राहा. नमस्कार.